साताऱ्याच्या पाटणमधील मान्याची वाडी या गावातील बचत गटातील महिलांचा वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार 25,000 बीज गोळे तयार करून वनसंपदा जतन करणार। कराडच्या कृष्णा साखर कारखान्याला उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाकडून दिल्लीत पुरस्कार प्रदान होणार। खेड्यातील भटक्या कुत्र्यांना मधुमेहाची लागण तर भक्त खाऊ घालत असलेल्या गोड पदार्थांच्या सेवनानं मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांना मधुमेह, केसगळती आणि लठ्ठपणा अशा व्याधी जडल्याचं समोर। भाविकांनी कुत्र्यांना खाण्यास गोड देऊ नये, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं आवाहन। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची इस्रो सफर। कुडाळ रेल्वे स्थानकावर इस्रो सफारीवरून परतलेल्या 47 विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत। रोहिणी 200 उपग्रहाचं या ठिकाणी प्रक्षेपण तर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या तो क्षण विद्यार्थ्यांनी अनुभवला। कणकवली आगारामध्ये नव्या बसेस दाखल। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन। यावेळी राणेंनी नवीन बसमधून फेरफटका देखील मारला। सोलापुरात शेतरस्त्यावरून कोयत्यानं हल्ला करून शेतकऱ्याची हत्या तर कांतीलाल माने असं हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव। लातूर जिल्ह्यातल्या निलंग्यात मुख्याध्यापिकेवर हल्ला करणाऱ्या 2 महिलांवर गुन्हा दाखल। क्लार्क पदाची जागा भरण्यावरून मुख्याध्यापिका आणि संचालक मंडळातील 2 महिलांमध्ये वाद। परभणीमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या 21 जणांवर गुन्हे दाखल तर 57 जणांना नोटीस। परभणी जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यासह इतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची स्थापना। बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची घटना। 2 अल्पवयीन मुलांविरुद्ध कारवाई।